अधिक मासानिमित्त सत्यनारायणाची पूजा आमच्या घरी करण्यात आली आणि त्याचं दर्शन घेऊन आम्ही गिरनारच्या यात्रेला सुरुवात केली. दापोलीतील काही मित्र आम्ही दापोलीतून 4 व्हीलरने आधी खेडपर्यंत पोहोचलो. खेड येथून आम्ही ट्रेनने मुंबईपर्यंतचा प्रवास करणार होतो. गिरनार प्रवासातील हा आमचा पहिला टप्पा होता, परंतु आमची रात्री 12:30ची ट्रेन ही 1 तास उशिरा आल्यामुळे आम्हाला काही काळ तिथेच टाईमपास करावा लागला, गप्पा गोष्टी कराव्या लागल्या आणि मग फायनली आम्ही ट्रेन पकडली आणि मुंबईपर्यंतचा प्रवास सुरू झाला. मी आणि माझा एक मित्र सकाळी 6 वाजता ठाणे रेल्वे स्टेशनला उतरलो आणि माझे बाकीचे मित्र होते ते दादर रेल्वे स्टेशनला निघून गेले. त्यानंतर बोरिवली स्टेशनवर जेवणाचा आस्वाद घेतला आणि गिरनारच्या प्रवासाला सुरुवात झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आमचा बोरिवली इथून गिरनारला जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. मजा मस्ती, गप्पा टप्पा, गाणी अशी सगळी धमाल करत आम्ही गिरनारचा प्रवास सुरू केला. साधारण पहाटे 5:30च्या सुमारास आम्ही जुनागड रेल्वे स्टेशन येथे उतरलो आणि आमच्या रूमकडे गेलो. तर आज आम्ही इथे गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आम्ही सकाळी आलेलो आहोत. आमच्या हॉटेलवरती आता आमचं सगळं आवरलं आहे आणि इथून आम्ही आत्ता सकाळी निघणार आहोत ते सोमनाथ दर्शन घेण्यासाठी. दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. पंढरीच्या वारीप्रमाणेच ही देखील एक वारी होती, म्हणून मुद्दामच हे गाणं मी यामध्ये ॲड केलं. यानंतर सेल्फी काढून आम्ही तेथील आजूबाजूचं लक्ष्मीनारायण मंदिर, श्रीकृष्ण मंदिर अशा मंदिरांना आम्ही भेटी दिल्या. अतिशय सुंदर परिसर, अतिशय सुंदर तिथल्या मूर्ती होत्या. बलरामाचं मंदिर देखील तिथे होतं, त्याचंही दर्शन आम्ही घेतलं. त्यानंतर तिथे एक अशी प्रथाही आम्ही बघितली की काही महिला ह्या पिंपळाच्या झाडाला फेऱ्या घालत होत्या आणि लक्ष्मीनारायणाचं नाव देखील घेत होत्या. अतिशय उत्कृष्ट प्रकारची बांधणी असलेली मंदिरं बघताना डोळ्याचं पारणं फिटून गेलं आणि देवांचं दर्शन देखील उत्तम प्रकारे झालं. यानंतर आम्ही गेलो ते त्रिवेणी संगमावर. नमस्कार. तुम्हाला माहितीच आहे आपली गिरनारची यात्रा सुरू झालेली आहे आणि आज आम्ही सुरुवातीला सकाळीच म्हटल्याप्रमाणे आम्ही सोमनाथ मंदिर येथे दर्शन घेतलेलं आहे सोमनाथाचं. आणि त्यानंतर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हा त्रिवेणी संगम आहे. या त्रिवेणी संगम हिरण, कपिला आणि सरस्वती अशा 3 नद्यांचं संगमस्थान आहे. हे अत्यंत पवित्र मानलं जातं आणि त्या संगमस्थानाचं आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचं दर्शन तुम्हीही घ्या, तुम्हालाही त्याच्यातून आनंदच मिळेल. त्रिवेणी संगमाचं दर्शनसुद्धा अतिशय सुंदर झालं. प्रचंड लोक तिथे आले होते. काही जण माशांना खाणं घालत होते, तर काही जण तिथे त्या संगमामध्ये स्नान करत होते. त्याचप्रमाणे काही बायका तिथे फेर धरून नाचताना देखील दिसल्या. प्रत्येकाचा एक वेगळा आनंद होता. आत्ता आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत, तुम्ही इतिहासात ऐकलंच असेल की महाभारताच्या शेवटानंतर जिथे जरा नावाच्या एका पारध्याचा बाण भगवान श्रीकृष्णांना लागला आणि त्यांनी आपला देहत्याग केला, तर त्यालाच भालका तीर्थ असं देखील म्हटलं जातं. तर त्या भालका तीर्थाचंच दर्शन घेण्यासाठी आत्ता आम्ही आलो आहोत. तर चला आपण बघूया.
भालका तीर्थ येथे भगवान श्रीकृष्णांचं सुंदर असं मंदिर होतं. मंदिरामध्ये दर्शन देखील अतिशय उत्तम झालं आणि तेथील परिसर देखील अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होता. तेथील दर्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलकडे येण्यासाठी प्रवास सुरू केला. खूप वेळ झाला होता, त्यामुळे सगळ्यांना भूक लागली होती. म्हणून आम्ही हॉटेल माधव येथे गुजराती थाळीचा आस्वाद घेतला आणि पुन्हा आम्ही आमच्या हॉटेलकडे आलो. आणि तुम्ही बघत असाल, तुम्हाला दिसत असेल तर ते हे गिरनार पर्वताचं अगदी नयनरम्य ठिकाण. जय गिरनारी. आम्ही आता गुरु शिखराकडे प्रस्थान करतो आहे, म्हणजेच गिरनार पर्वत आम्ही आता चढायला सुरुवात करतो आहे. रात्रीचे साधारण 12 नंतर आम्ही सुरुवात करणार आहोत आणि सकाळी आम्हाला गुरु शिखराचं दर्शन घडेल. वाहे झुळ 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 इंद्रायणी माझ्या विठुरायाची दूर पंढरी वाट चालत निघे ही अलंकापुरी साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भारी हलावी याला अवघावकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला रात्री 12 वाजता सुरू केलेला प्रवास पहाटे 4 वाजता गुरु शिखरापर्यंत येऊन पोचला. त्यानंतर गुरुजी आले, पूजा झाली, आरती झाली आणि सगळ्यांना मनसोक्त दत्तगुरू महाराजांचं, त्यांच्या पादुकांचं तिथे दर्शन झालं. त्यानंतर अंबाजी माता मंदिराचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि खाली उतरायला सुरुवात केली. त्यानंतर जैन मंदिराचं देखील दर्शन घेतलं. अतिशय सुंदर बांधणीचं असलेलं हे जैन मंदिर अगदी मनमोहक आहे, हे ते बाहेरून बघितल्यावरतीच लक्षात येतं. दाट धुकं, बोचरा वारा आणि थंडी अशा वातावरणात आम्ही गिरनार पर्वत उतरत होतो आणि आजूबाजूच्या परिसराचा आनंद देखील घेत होतो. त्यातच वाटेत आम्हाला एका सांबराचं देखील दर्शन झालं आणि साधारण 11च्या सुमारास आम्ही गिरनार पर्वत उतरून खाली स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो आणि गिरनार पर्वताची यात्रा आमची तेथे समाप्त झाली. स्वामींचा आशीर्वाद घेतला. प्रत्येकजण प्रचंड दमलेला होता, प्रत्येकाचे पाय थकलेले होते, पण मन दत्त महाराजांच्या दर्शनाने, त्यांच्या पादुकांच्या दर्शनाने आनंदित झालं होतं. नमस्कार, जय गिरनारी. आज आमची गिरनारची यात्रा इथेच संपती आहे आणि आज आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. पण ही गिरनारची यात्रा ज्यांच्यामुळे आम्हाला शक्य झाली ते दापोलीचे योगेश जोशी गुरुजी आपल्याबरोबर आहेत. तर मला तुम्हाला गुरुजी विचारायला आवडेल की तुम्ही आत्तापर्यंत किती वेळा गिरनारला आलात आणि ही सुरुवात साधारण कधीपासून झाली गिरनारची? गिरनारची सुरुवात ॲक्च्युली 2008 सालापासून सुरुवात झाली होती, पण त्यानंतर काही 10 वर्ष कालखंड मध्ये पडला आणि 2018पासून आता मी कायमस्वरूपी येत आहे. आणि त्यानंतर मोजून अशा कितीही झाल्या त्या ठरवून काही केलं, यात्रांची संख्या नाही केली, पण प्रत्येक वेळेला महाराजांनी ज्या ज्या वेळेला बोलावलं त्या वेळेला इथे येऊन त्यांना नमस्कार केला आणि यात्रा तेच करून घेतात. अर्थात तुम्ही असो किंवा मी असो, यात्रा ते करून घेतात. त्यांनी बोलावल्याशिवाय इथे कोणीही येत नाही, त्यामुळे ते करतील, बोलावतील त्यावेळेला यायचं. बरोबर. वा. तर असे योगेश जोशी गुरुजी, त्यांनीसुद्धा आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. तर धन्यवाद गुरुजी. खरं तर तुमच्यामुळे आमचं देखील योग आला आणि गिरनारचं दर्शन अतिशय उत्तम झालं. धन्यवाद. विठ्ठल